मला बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येत असतात की प्राजक्ता की हॅट्स ऑफ टू यू, तू हे सगळं कसं मॅनेज करते. तर मला असं वाटतं ना की मी आणि तुम्ही असे काही वेगळे नाही आहोत. आपण सगळ्याजणी एकच आहोत. आपण फक्त गृहिणी नाही आहोत, तर आपण एक शक्ती आहोत, एक आधार आहोत आणि एक प्रेरणा पण आहोत. दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत आपली कामं कधीच संपत नाही आणि त्याच्यामुळेच ना आपण स्वतःसाठी कधी वेळ काढतो का? तुम्ही थोडा तरी विचार केला आहे का? आपण कधीच स्वतःसाठी वेळ काढत नसतो. मजबूत स्त्री बनणं म्हणजे फक्त एक शारीरिक ताकद किंवा ही खूप अशी दिसते व्यवस्थित म्हणजे ही खूप अगदी शक्तिशाली आहे वगैरे असं नाही आहे. मला असं वाटतं प्रत्येक वेळेस तुम्ही मानसिकरित्या तेवढं स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. स्वतःमध्ये एक आत्मविश्वास तुम्हाला निर्माण करता आला पाहिजे. स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे की आपण पण काहीतरी वेगळं असं करू शकतो. मला असं वाटतं की तुम्ही सगळ्या गोष्टी या सगळ्या घर मॅनेज करताना करत असाल ना, तरी थोडासा वेळ काढून ना स्वतःसाठी नवीन गोष्टी शिका. तुम्हाला काय करायला आवडतं त्या गोष्टी करा आणि कुठल्याही गोष्टी करायला किंवा शिकायला ना वयाचं बंधन नसतं आणि ते आजकाल कितीतरी अशा आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी हे दाखवून पण दिलेलं असेल. तुम्ही आजकाल जेवढा वेळ इंटरनेटवर असाल म्हणजे तो तुम्ही इन्स्टा बघत असाल, YT बघत असाल किंवा फेसबुक बघत असाल, तुम्हाला कितीतरी अशा गोष्टी दिसत असतील ना की प्रत्येक क्षेत्रात या बायकांनी असं काहीच असं ठेवलेलं नाही आहे की म्हणजे ही एक एवढीच एज लिमिट आहे की ज्याच्यानंतर आपण हे काम करू शकत नाही, असं कधीच नाही आहे. मला असं वाटतं की स्वप्न बघा आणि ती छोटीशी का होईना ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी ना एक एक पाऊल तुम्ही उचललं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं आपण खूप जास्त असं आपण जेव्हा बोलतो ना की एकदम टोकाचा आपण विचार करायला जातो, पण त्याच्यासाठी आपण काय करतो ना, पाऊल कधी उचलायचं धाडसच करत नाही. तर मला असं वाटतं तुम्ही त्याच्यासाठी थोडासा प्रयत्न करून एक एक पाऊल उचलायला सुरुवात करा. तुमची किंमत ओळखा आणि तुम्ही ती ना काय बोलतात, आपण एक अशी व्यक्ती असतो ना की आपण एवढं सगळं मॅनेज करत असतो ना, तर आपण त्या घराची ताकदच असतो जणू काही. तर मग तुम्हाला कुठल्या गोष्टी करताना काय एवढा विचार करायला लागतो. मला असं वाटतं स्त्री जेव्हाच मजबूत किंवा ती केव्हा स्ट्रॉंग असते तर ती स्वतःवर जेव्हा विश्वास ठेवायला शिकते ना, तेव्हा ती खूप स्ट्रॉंग असते आणि त्या अशा वेळेस ना ती कुठलीही परिस्थिती आली ना तर त्याच्यामध्ये ती काय बोलतात त्याला बिनधास्तपणे सामोरं जाऊ शकते. एवढंच ठरवायचं मनात की मी खूप स्ट्रॉंग आहे, मी खूप सक्षम आहे आणि मी काहीही करू शकते. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. थोड्याशा गोष्टी मनापासून वाटल्या म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केल्या. हा व्हिडिओ मी नंतर व्हॉइस ओव्हर करते कारण ज्या तुम्ही आपलं लाईव्ह झालं त्याच्यामधनं पण तुम्ही बऱ्याचशा गोष्टी माझ्याबरोबर याच बोलत असता की तू खूप छान छान गोष्टी मॅनेज करतेस आणि कमेंटमार्फत पण तुम्ही याच सगळ्या गोष्टी मला बऱ्याच वेळा सांगत असतात. तर मला असं वाटलं की या सगळ्या गोष्टी पण तुमच्याबरोबर शेअर करता आल्या पाहिजेत. तर मला पण एवढं काही असं खूप जास्त सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या, पण जेव्हा मी स्वतःवर विश्वास ठेवून या गोष्टी करायला लागले आणि थोडा थोडा हळूहळू तुम्ही जेव्हा करत जाता ना, तेव्हा तुम्हाला स्वतःमध्येच एक कॉन्फिडन्स निर्माण होतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. आज सॅटर्डे असल्यामुळे माझ्याकडे थोडीशी ही प्लॅन जे मी करते ते थोडंफार करते. पालक आणलेला, कोथिंबीर वगैरे सगळं घेऊन आलेली. मेथी आज मला मिळाली, मी 60 रुपयाला आणली. मी बऱ्याच वेळा तुम्हाला किमती सांगत असते भाज्यांच्या, फळांच्या. यासाठी सांगते की तुम्हाला कळेल दादरमध्ये पण काय रेट्सने भाज्या वगैरे मिळतात, कारण प्रत्येक ठिकाणचा रेट्स वेगवेगळे असतात. एवढी मी दिली याला 60 रुपये, पण आतमध्ये ना ती अजिबात चांगली नाही आहे. पूर्णपणे यातली मला अर्धी मिळाली ना तरी भरपूर होईल. आणि बघा ही मला एवढीच मिळाली. दिसायला केवढी मोठी जुडी दिसत होती, पण सगळी क्लीन करून एवढीच झाली आणि याच्यामध्ये पण अजून मला परत एकदा क्लीन करायला लागणार आहे. मी वरच्यावरती फक्त क्लीन करून घेतली कारण आतमध्ये ना खूप जास्त माती होती, त्याच्यामुळे वरच्यावर क्लीन करून घेतली. आज याची ना एक संध्याकाळच्या स्नॅक्ससाठीची रेसिपी बनवायची आहे मला, म्हणून मी ही मेथी घेऊन आली. म्हटलं जी आपल्याला मेथी मिळते त्याच्यापेक्षा म्हटलं ही मेथी वापरून आपण काहीतरी स्नॅक्स बनवू. आता गरमी आहे, ॲक्च्युली ड्रमस्टिक तशा पण गरम असतात, पण तरी पण म्हटलं घेऊया आपण. ड्रमस्टिकचं मला सूप बनवायचं आहे कारण ज्या दिवशी सचिनसाठी मला नूडल्स बनवायचे त्या दिवशी मी विचार केला आहे माझ्यासाठी ड्रमस्टिकचं सूप पिणार आहे मी, कारण मला ते चायनीज वगैरे खूप जास्त आवडत नाही. त्याच्यामुळे मी चायनीज घरी बनवत पण नाही आणि शक्यतो जेव्हा बाहेर कधी जातो ना तेव्हा चायनीज हा प्रकार खाल्ला पण जात नाही. सचिनला खूप जास्त आवडतो पण मी खात नाही, त्याच्यामुळे तो पण काही बाहेर गेला तरी ऑर्डर वगैरे करत नाही आणि मग त्याच्यासाठी मग मी असंच कधी कधी घरी वगैरे बनवते थोडकं. पण ते काही खूप जास्त अगदी थोडकंच बनवलं जात नाही कारण चायनीज वगैरे म्हटलं तरी थोडंसं क्वांटिटी होतेच त्याची. तर
आज ना मला कढीपत्ता पण खूप जास्त मिळालेला, म्हणजे मी ज्यांच्याकडनं मेथी घेतली त्यांच्याकडनं पण मी कढीपत्ता मागवून घेतला आणि कोथिंबीर मिरची ज्यांच्याकडनं घेतली त्यांच्याकडनं पण कढीपत्ता मागवून घेतला, असं झालं. आणि कढीपत्ता आहे माझ्याकडे, पण मी विचार करते माझी चटणी संपली, मी परत कढीपत्त्याची चटणीच बनवेन. यावेळेस चिवडा वगैरे नाही बनवायचा आहे मला. आणि 2-3 प्रकार मला थोडेसे स्नॅक्ससाठी बनवायचे आहेत आणि थोडेसे ना ज्या व्हायरल रेसिपीज आहेत, ज्या इन्स्टावर आणि वायटीवर मी बघितल्या आहेत आणि त्या मला रेसिपी ट्राय करायच्यात आणि तुमच्याबरोबर शेअर करायच्यात. म्हणजे तुम्हाला त्या अगदी सोप्या आहेत, माझ्या मते 10 ते 15 मिनटात बनतील आणि त्या तुम्हाला पण युजफुल होतील. आता हे वॅकेशन वगैरे आहे ना, त्यावेळेस खाण्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहेत त्या. काकडी बीट आधीचं जे उरलेलं ते मी बाहेर काढून ठेवलं आणि या कंटेनरमध्ये एकात टमॅटो असतात ते माझे पूर्णपणे संपलेले आणि एकात मी काकडी, बीट, कोशिंबीर असं जे जे काही असतं ते ठेवत असते. आतमधले जे मी नॅपकिन होते ते मी काढून घेतले, कारण ते आता मी 2 वेळेस वापरलेले आणि म्हटलं मी आता ह्याच्यामध्ये नवीन टाकते. टमॅटो आज मी ना खूप कमी क्वांटिटीमध्ये आणलेले, खूप जास्त आणले नव्हते. माझ्या मते अर्धा किलोच आणले, नाहीतर ना मी एकाच वेळेस 1 किलो आणते, म्हणजे मग मला 15 दिवस तरी आरामात जातात. पण आता गरमी आहे तर मी म्हटलं नको, आणि सारखं बाजारात जाणं होतंच माझं. हल्ली काही माहिती नाही, पण मी वरचेवर माझं बाजारात जाणं होतं आहे. मी पहिलं असं करायची की आठवड्यातून एकदाच जायची, पण आता माझं वरचेवर जाणं होतंच आहे. काही ना काहीतरी मला घ्यायचं असतं आणि माझं जाणं होतं. यावेळेस काकडी ना ही थोडीशी वेगळी मिळाली, म्हणजे अशी एकदम गुळगुळीत तिचा सरफेस असतो ना तशी ती मिळाली. पण या काकडीची टेस्ट मला तेवढी आवडत नाही, जेवढ्या ग्रीनवाली जी आपली गावठी काकडी असते ना ती लागते. पण ती अवेलेबल नव्हती, मग ही होती, म्हणून मग मी गाजर आणि बीट असं मिळून अर्धा किलो घेतलं. ॲक्च्युली मला बीट आणायचं होतं, सॉरी मी गाजर घेतलं, बीट मात्र मी आणलं नाही, पण मला बीट पण आणायचं आहे. तर बीट मी सोमवारी बघेन. आता उद्या तर काही जाणं वगैरे होणार नाही, उद्या अक्षय तृतीया असल्यामुळे मी म्हटलं थोडीशी प्रिपरेशन सगळं आजच करून घेऊ, उद्या मग सणाच्या दिवशी मग जेवण करायचं की या सगळ्या गोष्टी करायच्या, त्याच्यामुळे मग म्हटलं नाही राहू दे. शेंगा मी आज या उभ्या कंटेनरमध्ये ठेवणार आहे, कारण 3 शेंगा भरपूर होतात. 1 शेंग आणली तरी मला एका वेळेस भरपूर होते. आता एखाद्या वेळेस याची रस्स्याची भाजी करायची आणि एका वेळेस मला शेंगांचं सूप वगैरे काहीतरी करेन असा विचार करते. तुम्हाला बघायला आवडेल की नाही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही जी वांगी आहेत ही सचिनला खूप जास्त आवडतात, मला पण ही अजिबात आवडत नाही. मला मुळात वांगं, त्याचबरोबर गवार, तोंडली पण मी फार कमी खाते. अशा भाज्या म्हणजे मी पण खूप चूसी आहे भाज्यांच्या बाबतीत, कारण आईकडे असताना कधी जास्त भाज्या खाल्ल्या गेल्या नाहीत माझ्याकडनं. आणि कारलं ना मी बऱ्याच महिन्यांनी आणले, आणि जेव्हा जेव्हा मी कारलं आणते ना तेव्हा असं होतं ना की मग सगळेच जणांना भाजी हवी असते माझ्या हातची कारल्याची. त्याच्यामुळे ना मी आज अर्धा किलो कारली आणली. किचन प्लॅटफॉर्म हा जो आहे मातीने खराब झालेला, तर तो सर्वात आधी क्लीन करून घेते, कारण आता इथे बाकीचं काम करायचं आहे, म्हणून सर्वात आधी तो क्लीन करून घेते. ॲक्च्युली मी न्यूजपेपर वापरते बऱ्याच वेळा, पण आज असं झालं माझं की न्यूजपेपर हातच माझा पोचत नव्हता, कारण मी वरती ठेवते बऱ्याच वेळा न्यूजपेपर आणि ते मला काढायला माझा हातच पोचत नव्हता आणि सचिन घरी नव्हता, त्याच्यामुळे मग मी असेच ठेवले. मी एखाद्या वेळेस मोठी प्लेट पण घेते, पण मग प्लेटवर वेगळ्या प्लेट्स वगैरे भरण्यापेक्षा मी म्हटलं नाही प्लॅटफॉर्मच करूया. आता मला ऑर्डरसाठी बिस्किट्स करायचे आहेत, तर हे जास्त क्वांटिटीचे बिस्किट्स आहेत. तर इथे मी तुम्हाला सांगते, हे जे ट्युटी फ्रुटी आहे ना हे पण मी असंच मोठं आणते, आणि आता उन्हाळा असल्यामुळे मी छोटं अर्धा किलोचं पॅकेट घेतलं, नाही तर मी 1 किलोचं पॅकेट आणते. आता पावसाळा सुरू व्हायच्या आधी मी 1 किलोचं एक पॅकेट आणून ठेवेन, मग ते मला पुरतं. सर्वात आधी मी इथे बटर फेटून घेते. मी 250 ग्रॅम बटर घेतलेलं आहे आणि हे सॉल्टेड बटर आहे. तुम्हाला अनसॉल्टेड किंवा सॉल्टेड कुठलंही वापरायचं असेल तुम्ही वापरू शकता. आता याच्यामध्ये 260 ग्रॅम आपण ब्राऊन शुगर घेणार आहोत. 250 ग्राम बटर आहे, 260 ग्राम ब्राऊन शुगर घेतलेली आहे. ही पण व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि एकजीव करून घ्यायची. खूप जास्त फेटू नका आणि खूप जास्त कमी पण फेटायची नाही. साखर मिक्स होईपर्यंत आपण ही फेटून घ्यायची, कारण आता गरमी आहे आणि हीट असल्यामुळे ना हे लवकर जास्त खूप पातळ होतं, आणि खूप जास्त पातळ झाल्यामुळे ना मग कुकीज वगैरे करताना पण तुम्हाला प्रॉब्लेम येईल. त्याच्यामुळे हे फक्त मिक्स करून घ्यायचं आणि करता करताच ते पातळ होऊन जातं. थोडंसं AC जर तुमच्याकडे चालू असेल तर ते बरं पडेल. याचं जे काय बोलतात एक बाइंडिंगसाठी ना खूप छान उपयोग होईल AC जर चालू असेल तर, किंवा मग असं थंड जागी तुम्ही हे करायला घ्या. तर आता याच्यामध्ये मी 150 ग्राम मैदा घातलेला आहे. 30 ग्रॅम मी बदाम घेतलेले आहेत. इथे तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट घेऊ शकता. 1 चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि 350 ग्राम मी ओट्स घेतलेले आहेत. 350 ग्राम नॉर्मल ओट्स आहेत. हे
जे आपले क्विकरचे जे ओट्स येतात ना तेच घेतलेले आहेत. हे सगळं आपण ड्राय जे पदार्थ आहेत ते पहिले मिक्स करून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये जे आपल्याला ॲडिशनल टाकायचे ते आपण नंतर ॲड करू. सुरुवातीला हलक्या हाताने मिक्स करा आणि नंतर थोडंसं व्यवस्थित तुम्ही जसं पीठ मळतात तसं मळलं तरी चालेल, कारण याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर टाकली आहे, ती सुरुवातीला सगळ्या याच्यात मिक्स व्यवस्थित झाली पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये ना बटर आणि साखरेच्या मिश्रणामध्ये हे मिक्स होतं बऱ्यापैकी. आपल्याला वेगळं काही याच्यामध्ये खूप पाणी किंवा दूध वगैरे टाकायची गरज नसते. आता हे बऱ्यापैकी मिक्स झालं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये तुमच्याकडे ड्राय बेरीज असतील तर त्या तुम्ही ॲड करा, किंवा त्या तुम्हाला ड्राय बेरीज तुमच्याकडे नसतील तर तुम्ही चोको चिप्स किंवा मग अशा प्रकारचे टूटी फ्रुटी माझ्याकडे होते, मी थोड्याशा काळ्या मनुका पण टाकलेल्या आहेत, तर ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करून घ्या. 30 ग्रॅम ईच घेतलेलं आहे मी. 30 ग्रॅम माझ्याकडे चोको चिप्स होते, 30 ग्रॅम मी टूटी फ्रुटी टाकलेले आहेत आणि 30 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत. याचं प्रमाण खूप जास्त जर मेजरिंगने तुम्ही जर जाल ना तर खूप जास्त असतं. याच्यामध्ये थोड्याशा पंपकिन सीड्स असतात, म्हणजे अशा वेगवेगळ्या ज्या पंपकिन्स असतात, वॉटरमेलन सीड्स या पण तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. अळशी आहे, म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तुम्हाला वापरायच्या असेल तर तुम्ही या कुकीजमध्ये वापरू शकता. थोडंसं प्रमाण तुम्ही एक्सटेंड करू शकता, असं काही नाही आहे. हे सगळं आपण ना एक मिक्स करून घ्यायचं. मळताना याच्यामध्ये सर्वात शेवटी जायफळाची पावडर किंवा तुमच्याकडे जर काय बोलतात तुम्हाला वेगळा फ्लेवर हवा असेल तर तुम्ही जायफळची पावडर टाका, आणि जर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठला फ्लेवर हवा असेल तर तुम्ही दालचिनीची जी पावडर टाकली तरी देखील चालते, किंवा दोन्ही मिक्स टाकला, जायफळ आणि दालचिनी अशी दोन्ही मिक्स टाकली तरी देखील चालतं. आता ना हे 30 ml दुधामध्ये हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. 30चं 50 ml दूध पण लागतं बऱ्याच वेळा, कारण आता जसं मी म्हणते उन्हाळा आहे आणि आपण हे डो ना असे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवतो, तर फ्रीजमध्ये ठेवल्यावर ते थोडेसे कडक होतात, म्हणून थोडंसं किंचितसं असं सॉफ्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आणि रॅप करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. आता मी इथे ना पालकची प्युरी करायला घेणार आहे. पालकची प्युरी बऱ्याचशा रेसिपीजमध्ये यूज होते. जेव्हा सकाळी डबा करायचा असतो तर एखाद्या वेळेस पालक राईस पण होतो. पालकची भाजी म्हणजे जी पालक पनीर असते ती पण इन्स्टंट होते. पालकमध्ये तुम्ही सोयाबीन टाकून पण भाजी करू शकता, किंवा त्याचबरोबर तुम्हाला चपातीचा डो मळायचा असेल किंवा पुरी करायची असेल, अशा वेगवेगळ्या रेसिपीमध्ये आपल्याला जर इन्स्टंट पालक जर प्युरी केलेला असेल तर बरा पडतो. आता हे ना मी गरम पाण्यातनं थंड पाण्यात, म्हणजे हे जे बर्फाचं जे पाणी असतं किंवा फ्रीजमधलं जे पाणी असतं त्याच्यामध्ये टाकते, कारण याचा हिरवा रंग तसाच राहावा म्हणून. नंतर ते छान पाण्यातनं गाळून घेऊन मग त्यांची पेस्ट करून घेते. जेव्हा मला फक्त पालक पनीरसाठी याची ग्रेव्ही करायची असते तेव्हा मी याच्यामध्ये 2 मिरच्या आणि 4-5 काजू एवढे याच्यामध्ये टाकून ना त्याची एक पेस्ट करून घेते, आणि मग ती फक्त पालक पनीर करायची असेल तर ती स्टोअर करते. नाहीतर इतर वेळेस जेव्हा मला अशा मल्टिपल यूजसाठी जेव्हा ही पालकची प्युरी बनवायची असते म्हणजे वापरायची असते, तेव्हा मी फक्त नॉर्मल पालक जो आहे तो आपल्या मिक्सरला लावते आणि मग तो स्टोअर करून ठेवते. आणि सध्या मी आता हाच काचेचा कंटेनर वापरते आणि हा खरंच खूप छान आहे. जसे बाकीचे कंटेनर होते मला थोडासा ना याच्या लीडवरनं थोडंसं मला असं वाटत होतं की याच्यामध्ये जे काही मी स्टोअर करते ते कसं राहील, पण मूग आणि जे मी स्टोअर करून ठेवलेले ते अगदी छान राहिले. त्याच्यामुळे मी आता म्हटलं पालक पण आपण याच्यातच स्टोअर करू. सचिनला ना कधी मी चितळेमधनं काही जरी आणायला सांगितलं ना तर तो एकाचं काम नेहमी डबल करतो. आता पण तो 1 किलो चितळेमधनं दही घेऊन आला आहे. मी त्याला काहीच सांगितलं नव्हतं की तू दही वगैरे आण, पण चितळेमध्ये गेला ना की त्याला 2 गोष्टी म्हणजे तो आवर्जून आणतो. एक म्हणजे हे दह्याचं पॅकेट आणि त्याचबरोबर चितळेची बाकरवडी, 1/2 किलो का होईना पण तो घेऊन येतो. आणि मी विचारलं तर मला सांगतो की तू दह्यासाठी हवरीच आहेस, आणि लिटरली मी खरंच दह्यासाठी हवरी आहे. मला तुम्ही दही कधीही खायला द्या, मी नेहमी आवडीने दही खाते, त्याच्यामुळे तो जास्तीचं दही घेऊन येतो. भांडी मी बघा घासून टाकली, मी काही ठेवली नाही, कारण मग नंतर खूप ढीग होऊन जातो भांड्यांचा. आता ही कारली आहे त्याला मीठ लावायचं आहे मला, त्याच्या आधी ती धुवून कापून वगैरे घ्यायचे. जे आपण वाल भिजत म्हणजे पाणी घालून ठेवलेलं ते पण मला सोलून घ्यायचे. तर एक एक हळूहळू कामं करून घेणार आहे. सर्वात आधी हे जे कारलं आहे ते मध्ये मी चिरते आणि याच्यात ज्या बिया असतात ना त्या काढून घेतात. बरेच जण या बियांसकट कापतात, पण मी बिया घेत नाही. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा मी जी काही शिकलेली आहे म्हणजे कारल्याची भाजी करायला, त्या पद्धतीने मी आज तुमच्याबरोबर शेअर करते. कारल्याची रेसिपी मी बऱ्याच वेळा तुमच्याबरोबर भाजीची रेसिपी शेअर केलेली आहे, तर म्हटलं चला पुन्हा एकदा दाखवते. कारण मी पण जवळपास 1-1.5 महिन्यानंतर कारली घेऊन आलेली मार्केटमधून. 1-1.5 नाही त्याच्यापेक्षा जास्तच झालेलं. आता हे ना खूप जास्त बारीक नाही मी चॉप केलं. याच्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकणार आहे मी
आणि एक अख्ख्या लिंबाचा रस पिळणार आहे, कारण अर्धा किलो कारली आहेत. थोडीशी कमी असतील तर अर्ध्या लिंबाचा रस याला सफिशियंट होतो, पण आता खूप जास्त आहेत कारली म्हणून मी अख्ख्या लिंबाचा रस याला लावून ठेवणार. आणि हे 15 ते 20 मिनटासाठी किंवा मग अर्ध्या तासासाठी आपण हे असंच याला पाणी सुटेपर्यंत ठेवून द्यायचं. मग त्याला काही थोडासा जास्त उशीर झाला तरी चालतो, पण कमीत कमी 15-20 मिनटं अर्धा तास तरी तुम्ही याला मीठ लावून चांगलं ठेवून द्या, म्हणजे याला छान पाणी सुटतं. याच्यातलं एक कारलं माझ्याकडनं राहिलं कापायचं, घाई गडबडीत असं बऱ्याच वेळा होतं, तर ते पण मी आता कापून घेते. आणि ही रेसिपी मी म्हणजे मावशीची कडनं शिकलेली आहे, कारण बऱ्याच वेळा ना तिची कारल्याची भाजी कधीच कडू होत नाही. मी आईला बऱ्याच वेळा सांगून झाले, मावशीची भाजी कारल्याची कडू का नाही होत. आणि तशी भाजी शिकण्याच्या ह्याच्यात मी ही भाजी बनवायला शिकले आणि प्रयत्न करून मला आता ही भाजी खूप छान जमते. जेव्हा पण मी ऑफिसमध्ये पण जेव्हा कधी भाजी मला न्यायची असते ना, मला एक्स्ट्राचीच न्यावी लागते, कारण सगळ्या जणींना ही कारल्याची भाजी खूप जास्त आवडते. तर आता एका साईडला मला बेकिंग पण सुरू करायचं, कारण बेकिंग करेपर्यंत मला 3 ते 4 वेळा या बॅचमध्ये कुकीज लावायचे आहेत, त्याच्यामुळे वेळ जाईल. तर हा बेकिंग पेपर मी वापरते. मी पहिला बेकोचा पण एकदा मी ऑनलाईन मागवून बघितला, मी ॲमेझॉनवरनं मागवलेलं, कारण बेकोचे पण सध्या खूप म्हणजे रील्समध्ये वगैरे बघायला मिळतं. तर मी त्यांचं टिश्यू पेपर वगैरे काही वापरलं नाही, पण बटर पेपर वापरून बघितला, पण मला त्याचा रिझल्ट एवढा काही छान नाही आला. त्याच्यामुळे मग मी हा जो नेहमी आणते जिथे बेकिंगचं मटेरियल मिळतं तिथून घेते, तिथूनच मी आणला. हा काहीतरी 250 रुपीजचा असतो, मला काहीतरी 180पर्यंत तो मिळून जातो. कुकीज बनवताना मी वजन करूनच बनवते, म्हणजे साईज पण इक्वल होतात आणि मेजरिंगला मला काउंटिंग करायला पण बऱ्या पडतात. सगळ्या कुकीज जेव्हा तयार होतात ना, तेव्हा पण मी त्या एकदा प्रॉपर परत एकदा त्याचं वजन करून मगच त्या पॅक करते. पण सुरुवातीलाच असं जर केलं ना, तर आपल्याला पण अंदाज येतो की एका याच्यामध्ये किती होतात. या जवळपास मी 1.25 किलोच्या कुकीज बनवणार आहे. या 1 किलो 300 ग्रॅमपर्यंत या कुकीज होतील, म्हणजे जे हे मी मेजरमेंट तुम्हाला सांगितलं आहे याच्यामध्ये 1 किलो 300 ग्रॅमपर्यंतच्या कुकीज आरामात होतात. तुम्हाला हे प्रमाण घेऊन करायचे असेल तर तुम्ही पण घरच्या घरी ट्राय करू शकता, किंवा मी माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये पण थोडंफार प्रमाण शेअर केलेलं आहे. बेकिंग सिरीजचे व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. अशा पद्धतीने मी करून घेते आणि तीन वेळेस मी लावणार आहे, 2 ट्रे लावणार आहे. आता इथे बघू शकता तुम्ही, हा एक ट्रे आणि याच्याबरोबर अजून एक ट्रे आहे. आणि मी बेकिंगसाठी शक्यतो असेच ट्रे वापरते, जे मला खूप बरे पडतात. जे छोटेसे दुसरे ट्रे आहेत ते तेवढे मला युजफुल नाही वाटत, पण याच्यामध्ये माझं बऱ्यापैकी काम होऊन जातं. म्हणजे असे माझ्याकडे 2 आहेत सेम, तर 2 याच्यामध्ये ना मोठे एकदाच लावले की एका वेळेस एक लॉटमध्ये बऱ्यापैकी बिस्किटं होऊन जातात. आता बिस्किटं बेक होत आहेत तोपर्यंत मी वाल सोलून घेणार आहे. वाल सोलायचं काम ॲक्च्युली सचिनचं होतं, सचिन मला हेल्प करणार होता, पण आज त्याचा सॅटर्डे होता तर तो खाली गेला आहे. आणि त्याला पण कसं मंडे टू फ्रायडे बिझी असल्यामुळे त्याला सॅटर्डे संडे सुट्टी असते, त्याच्यामुळे त्याला पण थोडंसं सॅटर्डेला मित्रांबरोबर वगैरे जायचं असतं, त्याच्यामुळे तो गेला. आणि त्याची वाट बघत बसण्यात मला तेवढासा म्हणजे मला असं वाटतं त्याची वाट बघण्यात काय यायचं, ठीक आहे चला समोर जे काम आलं ते करून टाकू, कारण मग ते काम राहिलं ना तर मग रात्री 11 नंतर मग ते करायला बसा, मग ते सोलेपर्यंत उशीर होऊन जाणार आणि मग ते काम होण्यासाठी मला पण परत त्याला मदत करायला बसायला लागणार. तर त्याच्यापेक्षा मला असं वाटतं तुमच्या पण जे काही समोर जे काही कामं येत असतील ना ती कोणासाठी ठेवूच जाऊ नका. जर तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही फ्री आहेत, तुम्हाला असं वाटत असेल हे काम माझं थोडंफार तरी आत्ता करून होईल, तर लगेच ते काम करून घ्या. कारण पेंडिंग कामं राहिली ना की ती कधीच कामं पूर्ण होत नाही. कधी माझ्या बाबतीत पण असं होतं, मी बऱ्याच वेळा असं संडे असतो किंवा एखाद्या दिवशी सुट्टीचा म्हणजे दिवस असतो, त्यावेळेस मी असा विचार करते की थोड्या वेळाने करते, पूर्ण दिवस तर आहे, आज पूर्ण दिवस तर आहे. आणि असं करताना तो वेळ कुठे निघून जातो आणि काम तर काही होत नाही. तर इथे बघा माझ्या कुकीज तयार झालेल्या आहेत. या मी 180वरच बेक केलेल्या आहेत. 15 ते 20 मिनटासाठी बेक करून घ्या तुम्ही, जसं तुमचा ओव्हन असेल त्या पद्धतीने. तर इथे मी आता जे वाल होते पूर्णपणे सोलून घेतले आणि उभ्या कंटेनरमध्ये भरून ठेवते. यातलं पाणी मी काढून ठेवलं आणि याच्यामध्ये ना परत आता पाणी भरून मी हे स्टोअर करणार आहे. जेव्हा तुम्ही पाणी भरून याच्यामध्ये स्टोअर करताना तर ते बऱ्याच वेळा पिवळे किंवा असे थोडेसे काळपट वगैरे पडत नाही. तुम्ही बऱ्याच वेळा बघत असाल बाहेर जे मिळतात त्याला थोडेसे असे डाग वगैरे पडलेले असतात, कारण ते बऱ्याच आधी सोलून ठेवतात आणि ते पाण्यामध्ये ठेवत नाही. तर असं पाण्यामध्ये ठेवून जर तुम्ही स्टोअर केलं ना तर ते छान व्यवस्थित अगदी तसेच राहतात. त्याचा जो आत्ता कलर आहे ना सफेद तसेच राहतात. आणि आत्ता सध्या मी आजच्या ह्याच्यासाठी कुठले ग्लास कंटेनर काढले नाहीत, जे माझ्याकडे स्टीलचे होतं ना त्याच्यामध्येच सगळं मी मॅनेज केलं आहे. कुकीजचा एक राऊंड झाला आहे तर त्या थंड करायला ठेवायचे
आणि थंड करायला मी नेहमी खूप जास्त गरम असताना त्या काढायच्या नाही, थोड्याशा किंचितशा थंड झाल्याने की त्या उलट्या करून ठेवायच्या. कारण या बटर पेपरला ना पण खाली पाणी सुटलेलं असतं, मग त्या पाण्याने अजून त्या मॉइस्ट म्हणजे त्याच्यामध्ये एक मॉइश्चर राहून जातं, त्याच्यामुळे त्या अशा उलट्या करून तुम्ही नेहमी त्या थंड व्हायला ठेवायच्या. मग तुम्ही इथे कशावरही थंड करायला ठेवू शकता. तर इथे अर्धा तास ऑलमोस्ट झालेला आहे. तर आता ही जी कारलं जे होतं ना त्याला मीठ आणि लिंबू अगदी छान लागलं असेल, हे व्यवस्थित नीट पिळून घ्यायचं पूर्णपणे. याच्यामध्ये जेवढं पाणी आहे तेवढे सगळं पाणी काढून घ्या, जेवढं ड्राय करता येईल तेवढं ड्राय करा. आणि मग तुम्हाला हे शॅलो फ्राय किंवा मग डीप फ्राय कसेही करायचं असेल तसे तुम्ही करून घ्या. बऱ्याच वेळा मी डीप फ्राय करते आणि कधी कधी शॅलो फ्राय पण करते, पण आता उद्या अक्षय तृतीया आहे तर उद्या तेलकट थोडंफार पुरी वगैरे होईल म्हणून मी हे डीप फ्राय नाही करणार आहे. मी आता हे फक्त एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकणार आणि त्याच्यावरनं हे खरपूस रंगावर भाजून घेणार. खरपूस रंगावर भाजून घेतले की मग आपल्याला फक्त हे कांद्यावरती परतवायचे आहेत. आणि जेवढी भाजीमध्ये हा कांदा जास्त असेल ना तेवढी या भाजीची टेस्ट खूप छान होते. आणि ही लाल मिरची म्हणजे लाल मसाल्याची किंवा मग आपल्या हिरव्या मिरचीची पण भाजी दोन्ही कराल त्या दोन्ही भाजी एक टेस्टी होते. बिस्किटचा जो एक राऊंड झालेला आहे तो मी अशा बरणीत भरून ठेवणार आहे, एकावर एक लावून ठेवेन आणि अशीच अजून एक बरणी माझी भरली जाईल. मग अजून बिस्किटं माझी व्हायची पण बाकी आहेत आणि एक राऊंड अजून थंड पण व्हायचं आहे अजून. म्हणजे लास्ट राऊंड मी आता बेक करायला टाकणार आहे. एक बॅच ही माझी पूर्णपणे थंड झालेली आहे, दुसरी बॅच मी बेक करायला टाकली आहे. तर कुकीज जेवढ्या बनवणं इझी आहे ना त्याच्यापेक्षा त्या स्टोअर करणं आणि त्याचबरोबर म्हणजे जिथे मी कुरिअर वगैरे करणार असतील ना तिथपर्यंत जोपर्यंत ते पोचत नाही ना तोपर्यंत मला खूप टेन्शन असतं. जेवढं मला टेन्शन जे बेक करताना किंवा बनवताना येत नसतं तेवढं ते समोरच्यापर्यंत पोचतं आहे म्हणजे कसं पोचेल ना याचं खूप टेन्शन असतं. कारण ना जेव्हा कुरिअर्स करते ना मी तेव्हा ते कुरिअर डिलेवरी जे असतात ना त्यांचा काही भरोसा नसतो की ते कसं पॅकेज पोचेल, कारण ते पार्सलला खूप जास्त डंप पण होतात. तर इथे बघू शकता छान असे कुरकुरीत आपले हे झालेले आहेत बघा. आणि हे तुम्ही असेच पण खाऊ शकतात, छान लागतात मस्तपैकी, असं काही कडू वगैरे अजिबात लागत नाही कारण त्याच्यातलं आपण बिया पण काढल्या आहेत आणि लिंबू पण लावून ठेवलेलं त्याला. तर आता हे फ्रीजमध्ये आपण स्टोअर करून घेऊ. तर बिस्किटं बघा मी अशा पद्धतीने भरून ठेवलेली आहेत आणि कशी छान दिसत आहेत अशी लाईनमध्ये लावलेली आहेत. ही अर्धीच आहेत, अजून थोडीशी बिस्किटं आहेत जी मी दुसऱ्याच एका जारमध्ये ठेवणार आहे कारण ती अजून गरम आहेत. आणि कारला आता फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवेन. आता मला थोडीफार जेवणाची पण तयारी करायची आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजच्या व्हिडिओमध्ये मला अजून एक रेसिपी शेअर करायची होती म्हणजे जी मला घरी खाण्यासाठी बनवायची होते, म्हणजे मेथीच्या करायच्या होत्या, पुऱ्या टाईप करायचं होतं. तर ते काय आजच्या ब्लॉगमधनं शक्य होणार नाही कारण आज हे सगळं आवरता वेळ गेला कारण लाईव्ह पण करायचं आहे, त्याच्यामुळे मग थोडंसं नंतर मग गडबड होईल म्हणून आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. उद्याचा हा ब्लॉग तुम्हाला उद्या किंवा परवा येईल, मी बघते जसं एडिट होईल तसं तुमच्याबरोबर येईल, मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि जर हा ब्लॉग तुमच्यापर्यंत उद्या पोहोचला तर तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.